ऐका ना, सध्या महाराष्ट्रात सगळीकडे एकच चर्चा आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाची. पण तुम्हालाही प्रश्न पडला का, इतका मोठा प्रोजेक्ट आणि नाव मात्र मिसिंग लिंक का? तर बघा, इंजिनिअरिंगच्या भाषेत मिसिंग लिंक म्हणजे असा रस्त्याचा भाग जो दोन महत्त्वाचे रस्ते जोडण्यासाठी लागतो, पण तोच भाग आधी नव्हता किंवा अर्धवट होता. म्हणजे कल्पना करा की संपूर्ण महामार्ग तयार आहे, पण मध्येच एक अवघड घाट किंवा ट्रॅफिकने भरलेला भाग किंवा तांत्रिक अडथळा आहे, जिथे प्रवास स्लो होतो, वेळ जातो आणि अपघातांचाही धोका वाढतो. आणि नेमकं हेच होतं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर. खोपोली ते कुसगाव हा घाट विभाग खूप अवघड आणि ट्रॅफिकने भरलेला होता. म्हणूनच इंजिनियर्सनी ठरवलं, हा मधला कठीण भागच बोगदे आणि मोठ्या पुलांनी जोडायचा. आणि तिथूनच जन्म झाला मिसिंग लिंकचा. या प्रकल्पात आधुनिक टनेल्स, मोठमोठे ब्रिज आणि सरळ वेगवान रस्ता तयार करण्यात आला आहे. यामुळे आता प्रवासाचा वेळ तब्बल 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. फक्त वेळच नाही तर इंधनाचीही भारी बचत होणार आहे. थोडक्यात काय तर मुंबई आणि पुणे यांना जोडणाऱ्या एक्सप्रेसवेमध्ये जो महत्त्वाचा दुवा मिसिंग होता, तो आता कायमचा जोडला गेला आहे. आणि म्हणूनच या प्रकल्पाला अगदी परफेक्ट नाव मिळालं, मिसिंग लिंक. तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास केला आहे का? आणि हा नवीन मिसिंग लिंक मार्ग वापरायला तुम्ही किती एक्सायटेड आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.